मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी शस्त्रसंधी झालेली आहे, ती शस्त्रसंधीची शेवटची मुदत जी आहे, ती 22 एप्रिलला आहे. म्हणजे 22 एप्रिलला ही शस्त्रसंधी संपुष्टात येते आहे आणि त्याच्यापूर्वी एक राउंड जो आहे चर्चेचा, तो इस्लामाबादमध्ये पार पडलेला होता. ज्याच्यामध्ये जी 21 तास चर्चा अमेरिकेचं प्रतिनिधिमंडळ आणि इराणचं प्रतिनिधिमंडळ यांच्यात झाली. परंतु ती चर्चा जी होती ती निष्फळ ठरली आणि त्यामागे प्रामुख्याने कारण जे सांगितलं गेलं ते लेबननचा इश्यू जो आहे तो प्रामुख्याने सांगितलं गेलं. आता 22 तारखेची ही डेडलाईन जी आहे शस्त्रसंधीची, ती संपण्यापूर्वी सेकंड राउंड ऑफ टॉक जे आहेत त्या संदर्भामध्ये ऑफिशियल वक्तव्य हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं केलं गेलं आहे. आणि हा जो सेकंड राउंड होणार आहे हा पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये होतोय आणि तो उद्या होणार आहे. उद्या म्हणजे मंगळवार आहे आणि उद्या त्या 21 तारीख आहे, म्हणजे 22 तारखेच्या एक दिवस पूर्वी हे टॉक्स होणार आहेत. आणि त्यासाठी अमेरिकेने आपलं प्रतिनिधिमंडळ जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पुन्हा घोषित केलं. सुरुवातीला या प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व कोण करणार या संदर्भामध्ये साशंकता होती. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलेलं होतं की यावेळेला जी.डी. व्हॅन्स जे अमेरिकेचे उपाध्यक्ष आहेत ते जाणार नाही आहेत, कारण पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी अमेरिकेचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि हे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं की ते जाणार नाही आहेत. आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपलं वक्तव्य बदललं आणि त्यांनी सांगितलं की जे.डी. व्हॅन्स हेच आता त्याचं नेतृत्व करणार आहेत. आज संध्याकाळी, म्हणजे आज सोमवार आहे, आज संध्याकाळी अमेरिकेचं डेलिगेशन हे पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद इथं पोहोचतं आहे. अर्थात त्याच्यामध्ये आणखीन एक जो कळीचा मुद्दा आहे तो असा आहे की इराणकडनं अजूनही अधिकृतरित्या या चर्चेसाठी कोणत्याही प्रकारचा दुजोरा हा दिला गेलेला नाही आहे. कोणत्याही प्रकारची सहमती अजून तरी इराणकडनं दाखवली गेलेली नाही आहे. परंतु इराण चर्चेसाठी तयार होणार असं गृहीत धरून अमेरिकेने आपलं प्रतिनिधिमंडळ जे आहे ते घोषित केलेलं आहे. किंबहुना त्यांची जी आपण ज्याला असं म्हणतो की त्यांचे अरायवलचे जे प्रोग्राम्स आहेत त्याचं टाइम टेबल देखील डिक्लेअर करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी ते पाकिस्तानमध्ये त्यांचं प्रतिनिधिमंडळ पोहोचतं आहे. त्यामुळे इराणकडनं या संदर्भामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद येतो, शक्यतो इराण तयार होण्याची शक्यता आहे. कारण असं आहे की 22 तारखेला शस्त्रसंधी संपती आहे आणि जर आपण बघितलं तर ह्या साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे चर्चेची गरज जशी डोनाल्ड ट्रम्प यांना आहे तशी इराणला देखील आहे. ती कशा पद्धतीने आहे या गोष्टीकडे मी थोडंसं नंतर येणार आहे. मात्र 21 तारखेची ही चर्चा आता याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद इथं सेकंड राऊंड ऑफ टॉक्स ज्याला आपण म्हणतो ते आता होणार आहेत. अर्थात हे टॉक्समध्ये पहिल्या टॉक्ससारखेच जे मुद्दे आहेत ते या टॉक्समध्ये देखील आहेत. त्यामुळे या टॉक्सच्या माध्यमातून साधारणतः गेल्या 1.5-2 महिन्यांपासून हा आखातामधला संघर्ष हा जो चालू आहे आणि ज्याच्यामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरलं गेलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या जग अडचणीमध्ये आलेलं आहे. अनेक देशांमध्ये तेलाच्या किमती असतील, नैसर्गिक गॅसच्या किमती असतील, त्या प्रचंड वाढल्यात. खुद्द अमेरिकेला आता याचे प्रचंड चटके हे पोळायला लागलेत. अमेरिकेमध्ये ऑइल जे आहे ते प्रति गॅलन हे $4 क्रॉस झालेलं आहे आणि गॅसची किंमत ही देखील प्रति गॅलन ही $3 क्रॉस झालेली आहे, जी गेल्या अनेक महिन्यातला हा एक मोठा रेकॉर्ड होता. त्याचप्रमाणे अमेरिकेतली महागाई जी आहे ती देखील साधारणतः आता 3.5% पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकेतले खुद्द अर्थतज्ज्ञ जे आहेत ते अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करतात की जरी आखातामधला संघर्ष थांबला तरी देखील याची आर्थिक झळ जी आहे ही पुढचे काही वर्ष ही जगाला आणि अमेरिकेला देखील बसू शकते. अशा प्रकारची परिस्थिती ही आत्ताच निर्माण झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही पद्धतीने आता या संघर्षातनं बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा जगाने ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की अमेरिका कधी नव्हे तेवढा जागतिक राजकारणामध्ये एकटा पडला आहे. अमेरिका कधीही अशा पद्धतीने जागतिक राजकारणात एकटा पडलेला नव्हता. किंबहुना अमेरिकेचा हस्तक्षेप हा जागतिक राजकारणामध्ये सातत्याने होत आलेला आहे. विभागीय पातळीवरचा सत्ता समतोल असेल किंवा जागतिक पातळीवरचा सत्ता समतोल असेल, हा टिकवणं ही अमेरिकेने आपली स्वतःची जबाबदारी मानलेली होती. ज्या सागरी मार्ग आहेत, व्यापाराचे असतील किंवा तेलाच्या वाहतुकीचे असतील, ते सुरळीतपणे असावेत, त्यांच्या सप्लाय चेन इंटॅक्ट राहाव्यात, यासाठी अमेरिका प्रयत्न करणार हे अमेरिकेच्या सर्व राष्ट्राध्यक्षांनी आजपर्यंत त्याची काळजी घेतलेली होती. आणि ज्यांनी ज्यांनी जागतिक व्यवस्थेला किंवा अशा प्रकारच्या ज्या सप्लाय चेन आहेत त्याला चॅलेंज केलं त्या त्या ठिकाणी अमेरिकामध्ये उतरलेला आहे. अनेक ठिकाणी अमेरिकेने सत्तांतर घडून आणलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेचं परराष्ट्र धोरण जे आहे ते इंटरव्हेन्शनिस्ट म्हणजे हस्तक्षेपवादी होतं आत्तापर्यंत आणि सातत्याने अमेरिकेला या सगळ्या गोष्टींमध्ये फारसा विरोध हा देखील झालेला नव्हता. मात्र आज पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये दिसते की अमेरिका एकटा पडलाय.
आणि अमेरिकेच्या पाठीशी जवळ आज कोणी नाही अशा प्रकारे दिसून येत आहे. अमेरिकेचे जे हक्काचे मित्र होते म्हणजे पश्चिम युरोपीय देश असतील आणि त्यांची नॅटो संघटना आहे. आज नॅटो संघटना आणि अमेरिकेमध्ये कधी नव्हे तेवढे प्रचंड तणाव निर्माण झालेले आहेत. आणि आता डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की आम्हाला तुमची गरज नाही आहे आणि अमेरिकेला नॅटोची गरज नाही, नॅटोला अमेरिकेची गरज आहे आणि कदाचित अमेरिका त्याच्यातनं बाहेर पडेल अशा प्रकारचा सुतोवाच देखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. हे डिफरन्सेस गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढलेले, म्हणजे आखातातला संघर्ष सुरू होण्यापूर्वीपासून हे डिफरन्सेस किंवा मतभेद जे आहेत नॅटोमधले आणि अमेरिकेमधले ते मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागले होते. ग्रीनलँडचा इशू त्यामध्ये होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक युरोपियन देशांच्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत किंवा राजकीय प्रमुख आहेत त्यांच्याविषयी व्यक्तिगत कॉमेंट्स करायला सुरुवात केली होती, टिप्पण्या करायला सुरुवात केलेली होती. आणि कधी नव्हे ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाचं स्टँडर्ड देखील एवढं खाली घसरलं होतं की जे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहे यांचा आपल्या पत्नीबरोबर जो काही संघर्ष झाला होता त्याचा पब्लिकली उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ते कोणत्या प्रकारचे सनग्लासेस घालता आहेत त्याचा उल्लेख त्यांनी पब्लिकली केला. अशा प्रकारच्या वक्तव्य, व्यक्तिगत पातळीवरचे वक्तव्य अमेरिकन राष्ट्राध्यक्षाकडनं यापूर्वी कधी झालेले नव्हते. आणि आता ज्या वेळेला अमेरिकेने ह्या आखाती संघर्षादरम्यान नॅटोला अपील केलेलं होतं, आव्हान केलेलं होतं की तुम्ही स्ट्रेट ऑफ हार्मुजमध्ये आपल्या जहाजांना, तिथनं येणाऱ्या जहाजांना, त्यातले काही जहाज हे युरोपला पण जातात, अमेरिकेला पण जातात तेलाचे आणि नैसर्गिक गॅसचे, त्याला मिलिटरी एस्कॉर्ट प्रोव्हाइड करा. तर अशा प्रकारचा मिलिटरी एस्कॉर्ट प्रोव्हाइड करायला युरोपियन देशांनी पूर्णपणे नकार दिला. ह्या संघर्षादरम्यान नॅटोचे जे मिलिटरी बेसेस आहेत ते मिलिटरी बेसेस वापरू देण्यासाठी देखील युरोपियन देशांनी नापसंती किंवा असहमती दर्शवलेली होती. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना नॅटोची साथ प्रामुख्याने मिळालेली नाही, त्यामुळे ते एकटे पडल्यासारखे दिसतं. दुसरीकडे जपान असेल किंवा दक्षिण कोरिया असेल यासारखे त्यांचे मित्रदेश होते जे खूप दूर आहेत म्हणजे अंतराने, परंतु त्यांनी देखील कोणत्याही प्रकारचं समर्थन दर्शवणारे अशा प्रकारचे वक्तव्य ह्या संघर्षामध्ये अमेरिकेच्या बाजूने दाखवलेले नव्हते. त्यामुळे कधी नव्हे ते अमेरिका एकटा पडला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि ह्या परिस्थितीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना एक तर देशांतर्गत दबाव हा प्रचंड वाढत होता. याचं कारणही असं होतं की खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळामधल्या काही सदस्यांनी राजीनामा देणे असेल, उघडपणे त्यांच्या विरोधामध्ये बोलणं असेल. आणि आता ह्या संपूर्ण संघर्ष जो चिघळत चाललेला होता, त्यांना वाटले नव्हते की स्ट्रेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड होईल, तेलाच्या किमती $70वरनं $117वरती जाऊन पोहोचतील. आणि आता जर हा संघर्ष चिघळला तर 2008 मध्ये तेलाची किंमत जशी 150 ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत डॉलर प्रति बॅरल झाली होती, तसा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या मित्र देशांना त्याची फार मोठी झळ पोचती आहे, जपानला पोचती आहे, दक्षिण कोरियाला पोचती आहे आणि युरोपियन देशांना देखील आता ही झळ मोठ्या प्रमाणावरती पोचायला लागली. खुद्द अमेरिकेमध्ये जे रिपरकशन्स यायला लागलेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये जी देशांतर्गत निवडणूक आहे, अमेरिकन काँग्रेसची जी निवडणूक आहे, ज्याला आपण अध्यक्षांचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेचा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या दोघांसाठी पण ज्या प्रकारची निवडणूक होती, खरं तर ही निवडणूक अमेरिकन अध्यक्षाच्या परफॉर्मन्सवरती, म्हणजे 2 वर्षाचा अमेरिकन अध्यक्षाचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यावरती लोक मतदान करतात. आणि आता ट्रम्प पुढे प्रचंड मोठं आव्हान आहे, कारण हा संघर्ष एक पद्धतीने ज्याला आपण म्हणतो बॅकफायर झालेला आहे, याचे कॅल्क्युलेशन चुकले आहेत. इव्हन डोनाल्ड ट्रम्प तर असं म्हणले एका प्रसंगी की मला आमचे जे वॉर सेक्रेटरी आहेत पीट हेक्सेथ यांनी मला सांगितलं की तुम्ही इराणच्या विरुद्ध अटॅक करा. आता त्यांचे परराष्ट्र मंत्री असं म्हणत आहेत की आम्हाला असं वाटलं होतं की इस्रायल इराणवरती अटॅक करेल आणि इराण आखातामधल्या आमच्या मित्र देशांवरती अटॅक करेल, म्हणजे अरब देशांवरती अटॅक करेल, म्हणून आम्ही प्रिएम्प्टिव्ह अटॅक केलेला आहे. डिफेन्स सेक्रेटरी काहीतरी वेगळं बोलत आहेत. त्यामुळे ही सगळा जो विसंवाद तुम्हाला दिसून येतोय हा प्रामुख्याने यासाठी होतं की याच्यासाठी आता स्केपगोट कोणाला बनवायचं, बळीचा बकरा कोणाला बनवायचं, अशा प्रकारचं एकूणच वातावरण तुम्हाला आज अमेरिकेमध्ये दिसून येतं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये टॉक झाले पाहिजेत आणि ते टॉक्स व्हावेत यासाठी इराणवरती प्रेशर टाकण्यात यावं. आणि म्हणून स्ट्रेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड खुद्द अमेरिकेने केलं. म्हणजे जो अमेरिका आजपर्यंत ह्या संपूर्ण तेलाचे जे सप्लाय चेन आहे किंवा मार्ग आहे, सागरी मार्ग आहेत, त्याच्या सुरक्षेसाठी ते ओपन राहावेत म्हणून प्रयत्न करत होता, त्याच अमेरिकेने आता याच तेलाच्या मार्गांना ब्लॉक करायला सुरुवात केली, ब्लॉकेड करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना इराणवरती प्रेशर टाकायचं आहे. ते प्रेशर पडतं आहे का? हो, पडतं आहे, नक्कीच पडतं आहे. कारण इराणच्या बंदरांवरनं जी जहाजं तेल घेऊन निघत आहेत किंवा नैसर्गिक गॅस घेऊन निघत आहेत त्यांचं जाणीवपूर्वक ब्लॉकेड केलं जात आहे. आणि अमेरिकेच्या म्हणण्यानुसार इराणचा आता
प्रति दिवशी $500 मिलियन नुकसान होतं आहे आणि ती पॉसिबिलिटी पण आहे. इराणवरती दबाव आणखीन वाढावा यासाठी इराणच्या अरब देशांमधल्या ज्या ठेवी आहेत, ज्या डॉलरमधल्या ठेवी आहेत, त्या देखील फ्रीज करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इराणवरचं आर्थिक निर्बंध म्हणा किंवा आर्थिक दबाव हा वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यांचं टार्गेट प्रामुख्याने चायना आहे. चायनाकडनं येणारा पैसा हा कसा ब्लॉक करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चालले आहेत आणि त्याचे परिणाम आता इराणवरती दिसायला लागलेत. त्यामुळे इराणला काही हा संघर्ष खूप दीर्घकाळ चालवणं परवडणारं नाही आहे. याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत इराणची जनताही शांत आहे. अर्थात कधी पण युद्धाच्या प्रसंगी जनताही शांतच असते. त्यामुळे तुमच्यावरती बॉम्ब पडतायत अशा वेळेला तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की जनता आपल्याच राज्यकर्त्यांच्या विरुद्ध रस्त्यावर येईल. जनता कधी रस्त्यावर येते? जेव्हा संघर्ष थांबतो आणि थांबल्यानंतर जेव्हा आर्थिक झळा ह्या जनतेपर्यंत पोहोचायला लागतात तेव्हा जनता मात्र रस्त्यावरती येते आणि तो प्रकार आता इराणमध्ये कदाचित होऊ पण शकतो. त्यामुळे त्यांना सुद्धा हे वॉर स्ट्रेच करून चालणार नाही. किती महिने? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, कधी ना कधी इराणला पण टॉक्स करावेच लागतील. पण टॉक्स करण्यापूर्वी आपली बाजू ही वरचढ ठरावी यासाठी इराण देखील दबाव म्हणजे प्रेशर टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करतोय. मग आता इराणने पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड करून टाकलेलं आहे. आता अमेरिकेकडनं पण झालंय. त्यामुळे आता जे टॉक्स होणार आहेत, जे 21 तारखेला इस्लामाबादमध्ये होणार आहेत, त्याच्यात प्रामुख्याने 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड रिलीज होणार की नाही, कारण ती इराणकडनं पण झालंय आणि अमेरिकेकडनं पण झालंय आणि दोघांनी पण सांगितलं. अमेरिकेने सांगितलं की पहिले इराणने रिलीज करावं, इराणने सांगितलेलं की पहिले अमेरिकेने रिलीज करावं. दोघंही क्लेम करत आहेत की आम्ही एकमेकांच्या जहाजांवरती अटॅक करतो आहे, आम्ही ते जहाजं अलाउड करत नाही आहेत. दुसरीकडे दोन्ही असं म्हणतायत, इराणी म्हणतो की आमचे तर आरामात सहजपणे जहाज पास होत आहेत. आता हे काउंटर क्लेम्स अशा संघर्षाच्या प्रसंगामध्ये चालू राहणार. त्यामुळे परवा जो टॉक्स होणार आहेत म्हणजे रात्र उद्या जे टॉक्स होणार आहे त्याच्यामधला पहिला कळीचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड रिलीज होईल की नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लेबननचा मुद्दा असणार आहे. लेबननचा संघर्ष तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळेला शस्त्रसंधीची घोषणा झाली त्यानंतर असं ठरलं होतं, इराणकडनं 10 अटी टाकल्या गेल्या होत्या आणि त्या अटीमध्ये असं होतं की इस्रायलकडनं लेबननवरती अटॅक आता होणार नाही. परंतु शस्त्रसंधीची घोषणा मागच्या मंगळवारी झाल्यानंतर त्वरित इस्रायलने लेबननवरती अटॅक केला, लेबननची राजधानी बैरूटवरती अटॅक केला आणि 300 लोक त्याच्यामध्ये ठार झाले. आणि त्यानंतर मग इराणने देखील सांगितलं की आम्ही पुन्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड करणार आणि आम्ही तयार होणार नाही. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने इस्रायल आणि लेबनन यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली, परंतु ही शस्त्रसंधी केवळ 10 दिवसांसाठी आहे. आता ही शस्त्रसंधी पुढे चालू राहणार का? याचं कारण असं आहे की आजही इस्रायलच्या फौजा ह्या दक्षिण लेबननमध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हिजबुल्ला अजूनही डिझार्म होण्यासाठी किंवा शस्त्राचा त्याग करण्यासाठी बिलकुल तयार नाही आहे आणि त्यामुळे हा शस्त्रसंधी पुढे चालू राहणार का? त्यामुळे हा सेकंड मुद्दा आहे जो या इस्लामाबादच्या सेकंड राऊंड ऑफ टॉकमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अमेरिकेने इराणच्या ज्या ॲसेट फ्रीज केलेल्या आहेत, विशेष म्हणजे ज्या अरब देशांमधल्या ॲसेट, ज्या मिलियन डॉलरच्या ॲसेट आहेत, ह्या सगळ्या डॉलरमधल्या ॲसेट अमेरिकेने फ्रीज केल्यात इराणवरती दबाव टाकण्यासाठी. त्यामुळे त्या फ्रीज केलेल्या ॲसेट ह्या रिलीज कराव्यात, ही इराणची तिसरी महत्त्वाची मागणी आहे. चौथा अतिशय कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे युरेनियम एनरिचमेंटचा. आता मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो की ह्या टॉक्समध्ये किंवा एकूण संघर्षामध्ये आता युरेनियम एनरिचमेंटचा मुद्दा हा कशा पद्धतीने आलेला आहे. आता इराणकडे युरेनियम आहे का? तर येस, इराणकडे युरेनियम आहे. युरेनियम साधारणतः इराणकडे किती आहे? तर साधारणतः आत्ता जे अंदाज व्यक्त केले जात आहेत, जो इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीकडनं व्यक्त केला गेला आहे, साधारणतः 440 किलो युरेनियम हा इराणकडे आहे. अर्थात युरेनियमचं एनरिचमेंट म्हणजे साधारणतः किती पर्सेंटपर्यंत युरेनियमचं एनरिचमेंट झालं तर त्याच्या माध्यमातून अण्वस्त्र तयार केले जाऊ शकतात. तर साधारणतः युरेनियमचं 90% एनरिचमेंट झालं तर त्याच्या माध्यमातून अण्वस्त्र तयार केले जाऊ शकतात. मग आता इराणचं जे युरेनियम आहे त्याचं एनरिचमेंटची लेवल काय आहे? तर त्याच्या एनरिचमेंटची लेवल आहे 60%, म्हणजे तो 90%च्या खाली आहे परंतु फार दूर नाही आहे. म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये 90% एनरिचमेंट हे होऊ शकतं आणि त्यामुळे इराणकडचं जे युरेनियम आहे ते 60% एनरिचमेंट आहे. आता अमेरिकेकडनं काय अट टाकली गेलेली आहे ती पहिल्या इस्लामाबादच्या टॉक्समध्ये टाकली गेली की पुढचे 20 वर्ष इराण आपला युरेनियम एनरिचमेंटचा कार्यक्रम थांबवेल. पुढचे 20 वर्ष, ओके, टोटल बॅन असेल त्याच्यावरती. इराणचं म्हणणं असं आहे की आम्ही 20 वर्षाची कमिटमेंट देत नाही, मात्र आम्ही 5 वर्षासाठी तयार होऊ युरेनियमचं एनरिचमेंट थांबवण्यासाठी. अमेरिकेचं म्हणणं असं आहे की ते 20 इयर्सपर्यंत थांबवलं गेलं पाहिजे. त्यामुळे हा वादाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, कदाचित 5 वर्षापर्यंत का होईना
अमेरिका त्याला सूट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अमेरिकेला देखील डेस्परेटली या संघर्षातनं बाहेर पडायचं आहे. त्यामुळे काहीतरी तोडगा हा निघाला पाहिजे. त्यामुळे युरेनियम एनरिचमेंटचा जो मुद्दा आहे हा एक चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो या ठिकाणी प्रामुख्याने रिफ्लेक्ट होऊ शकतो. आणि पाचवा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो कॉम्पन्सेशन आहे. म्हणजे संपूर्ण संघर्षादरम्यान इराणचं साधनसंपत्तीचं जे नुकसान झालं आहे, जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्याची नुकसान भरपाई दिली जावी. अमेरिका त्यासाठी पण तयार होऊ शकतो. म्हणजे जर आपण मुद्दे पाहिले तर स्टेट ऑफ हार्मुजचा जो मुद्दा आहे, जर अमेरिकेने ब्लॉकेड रिलीज केलं तर इराण ब्लॉकेड रिलीज करेल. त्यामुळे हा याच्यावरती सहमती काही प्रमाणात होऊ शकते. दुसरा जो मुद्दा आहे युरेनियम एनरिचमेंटचा, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. ॲसेट फ्रीज करण्याचा आहे, तो कंडिशनली ॲसेट ज्या फ्रीज केलेल्या त्या रिलीज या केल्या जाऊ शकतात. चौथा लेबननचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात कमिटमेंट दिली जाऊ शकते ती इस्रायलकडनं, की आम्ही ही शस्त्रसंधी 10 दिवसाची ती वाढून आणखीन महिनाभर वाढवू वगैरे, अशा प्रकारची कमिटमेंट ही त्यामध्ये दिली जाऊ शकते. आणि कॉम्पन्सेशनचा मुद्दा अमेरिकेने पहिलेच मान्य केलेला आहे. त्यामुळे हे 5 जे मुद्दे आहेत जे उद्याच्या टॉक्समध्ये रिफ्लेक्ट होणार आहेत, शक्यता अशी आहे की त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये सहमती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तोडगा निघेल का, तर शक्यता जास्त आहे. कारण असं आहे की अमेरिकेला डेस्परेटली याच्यातनं बाहेर पडायचं आहे. आणि दुसरं म्हणजे इराणचं पण गेल्या काही दिवसांपासून स्टेट ऑफ हार्मुजचं जे ब्लॉकेट झालं आहे, त्यामुळे प्रति दिवशी इराणचं $500 मिलियन नुकसान होतं आहे. आणि हे नुकसान इराणला परवडणारं नाही आहे. त्याच्या ॲसेट पण फ्रीज झालेल्या आहे. आणि आता इराण वाट बघू शकत नाही की जनता रस्त्यावर उतरेल आणि त्यांच्या सरकारविरुद्ध काहीतरी मोठे निदर्शनं होतील. अमेरिका त्याची वाट बघतोय, पण इराण तोपर्यंत वेळ येऊ देणार नाही. तर मला असं वाटतं की दोघांमध्ये काहीतरी मार्ग निघेल. निदान ही 22 एप्रिलपर्यंतची शस्त्रसंधीला आणखीन काही काळासाठी एक्सटेन्शन दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खरं तर जगाची तीच प्रार्थना आहे, आपली तीच अपेक्षा आहे की हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा, शांततेतनं मार्ग निघावा. लेट्स होप फॉर द बेस्ट की ह्या उद्याच्या टॉक्समधनं काहीतरी ब्रेक थ्रू मिळेल, जगाला काहीतरी दिलासा मिळेल आणि ह्या संपूर्ण संकटामधनं जग काही प्रमाणात का होईना बाहेर येईल, अशा प्रकारची अपेक्षा आपण सगळेच करतो आहोत. आणि अशाच स्वरूपाने घडावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे.